श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु माने बाबा महाराज की जय। ब्रह्ममूर्ति नाना बाबा महाराज की जय। स्वानंद सुखनिवासी सच्चिदानंद ज्ञानेश्वर महाराज की जय। स्वानंद सुखनिवासी सच्चिदानंद देशमुख आबा महाराज की जय। गुरुवर्य गाडगे बाबा महाराज की जय। गुरुवर्य सोमासे भगवान की जय। साचची बोलानवे शास्त्र संसार जिनिते शस्त्र आत्मा अवतरे प्रत्यक्ष अक्षरी ये। बरेच मोठे मोठे वक्ते या ठिकाणी येऊन गेले। मला जसा जन्म झाला तेव्हापासून परमार्थ घरात आहे असं थोडं थोडं आठवतंय। बहुत आला असं आणखी थोडं बोल वा। एवढ्या वया मी कधीच ऐकले नाही, पण आज प्रवचनात बसलो तेवढ्या वया आहे, कारण महात्मेच तसे बसलेले होते। आता ठीक आहे, मदत बैलगाडी काढली त्यांनी, त्याला काही इलाज नाही, परंतु तुमच्या ऐकण्यामध्ये आणि माझ्या ऐकण्यामध्ये काही फरक झालेला नाही। कारण जे महात्म्याची पुण्यतिथी आहे ते महात्म्य मालिकेमध्ये 9वा स्थान आहे। 9वीला भक्ती त्यांनाही माहिती नव्हती। त्यांना बंडोबाबांचं चरित्र माहिती असेल, त्यांना ती गोष्ट आवर्जून माहिती असेल। अखंड ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेले महात्मे पुढचे आडनाव आहे त्यांचं भागवताचार्य ही पदवी असलेले महात्मे भागवत सांगत असताना आपली माई त्या ठिकाणी बसलेली होती, जी अनाडी आहे, अशिक्षित आहे, परंतु गुरुतुल्यामध्ये अमृततुल्य असं नखशिकांत सौंदर्याचं लेणं तिने लिहिलेलं होतं। तुम्ही म्हणत असाल हे लेणं कुठलं, हे लेणं कुठलं, तर बऱ्याच वेळा तुम्ही ऐकत आहात की सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर दुलत असे, ही फक्त कृपा गुरुच्या मुळे होऊ शकते। तुमचं हे शरीर त्याच वेळा सौंदर्याने उठतं, त्यावेळेला हे रूप येतं कधी, ज्यावेळेला तुम्हाला स्वरूपाची ओळख होते आणि तुम्ही त्या ठिकाणी ते रूप कधी येतं, ते रूप येतं तूप खाल्ल्यावर। आता मला हा प्रश्न करू नका की तूप कसं खातं, कारण तूप खाण्याची जी पद्धत आहे ती पद्धतीचा नमस्कार फक्त असा जय हरी अशी शिकवली, अशी नाही शिकवली, याला तूप म्हणतात। तुम्हाला माहितीये वशिष्ठ ऋषींच्या समोर प्रभू रामचंद्राने एक प्रश्न केला होता, हे अनादी काळचं जे ज्ञान आहे हे ज्ञान जर कधी झाल्यानंतर तरी सुद्धा काही लोक हे ज्ञान झाल्यानंतर नम्र होतात, तिखट भाषेने का बोलतात, शिवीगाळ का करतात, उदंड का बोलतात। त्यावर वशिष्ठ ऋषींनी वशिष्ठ मुनींचा जो ग्रंथ आहे नीट वाचा त्याच्यात सांगितलेलं आहे, आणि त्या तंतोतंत पद्धतीने आपले संप्रदायातले सगळे मानव जे आहेत संत त्यांनी वापरलेले। तुम्ही आम्ही वापरतो यात नवल नाही, कारण वडील जे जे करते तुमच्या आमच्या तोंडातून असे शब्द येतात त्याला कारण त्यांनी तिखट खाल्लं म्हणून आपण तिखट बोलतो। त्यांनी म्हणून नाही गेलं, अहो जर पुरी झाली तर सोडू नका, दाबा तूपच खायचंय ना, काही काना तर ॲलर्जी आहे तुपाची। मी कशावर बोलतोय, सातची बोलायला शास्त्र, हे शास्त्र नाहीये, हे गीता साधी गोष्ट नाहीये। अरे महादेवाच्या बरोबर जी शक्ती अनादी काळापासून ओतप्रोत धरलेली त्या शक्तीला प्रश्न पडला, हे काय तुम्ही आम्हाला प्रश्न काही नवल नाहीये, तिने विचारले काय उत्तर पण नीट द्यायचं माणसाने। प्रश्न पडले उत्तर, प्रभू रामचंद्राने उत्तर दिलं, अरे त्यांचा जोपर्यंत देह धारण केलेला आहे तोपर्यंत त्या देहाच्या कर्मानुसार तोंडातून शब्द बाहेर पडतील, पण वक्त्याला ज्ञान कमी पडणार आहे, कारण त्याच्या मागे गुरुकृपा आहे। काय सांगितलं, त्या वक्त्याला कधीही ज्ञान कमी पडणार नाही, त्याच्या मागे गुरु ही परंपरेगत येते।
आता सांगितलं ना माझे वडिलांची विराशी 7-12 पाहिजे बोलले ना. 7-12 जबरदस्तीने विकेट घेऊन घेतलेला नसतो. मी हजारो वर्ष मला जरी फिरवल्या तरी मला 9वीला भक्ती कळणार नाही. आणि एक जण आशीर्वाद झाला तर म्हणतो मला सात्विक भाव झाला. आज तर सात्विक झाले नाट्य अजून सुरुवात नाही झाली. आताशी तुला कळलं तुझा साखरपुडा झालाय, एंगेजमेंट झाले, अजून संसार खूप बाकी आहे. काय सांगितलं? नांदायला जा, नांदायला. रस्त्यावर फिरून मुलं होत नाही, बलात्कार म्हणतात त्याला, चोरू नाही गेल्याने ज्ञान होत नाही. कितीतरी महात्मे आम्हाला डायरेक्ट भेटलेले आहे, कितीतरी महात्मे. पावच लागेल एक महात्मा माझ्यासमोर बसला होतो, महाराज तुमच्याकडे काय? आमच्याकडे काहीच नाही. तुझ्याकडे काय? आमच्याकडे ते तुमच्याकडे भेटू शकत नव्हतं. नक्की काय सांग? बोलतो सहज समाधी. तर कशी असते जरा कळवा तर कधी आम्हाला. महाराज बसला समाधी 2 मिनिटात भरायला लागला. याला सहज समाधी म्हणतात. याला सहज. अरे आमची पद्धत आहे बाप दाखवणे ते श्राद्ध कर. चल तुला सहज समाधी आम्ही दाखवतो. अरे ज्या गुरुच्या पट्ट्या इथं थांबवल्याने बोलतो ना तो आहे म्हणून बोलतो. काय सांगितलं? अरे 2 हातांनी जो नाद उठतो तो नाद तुझ्या अंतःकरणामध्ये आजही आहे. मगाशी होळी घेतली महाराजांनी मोठ्याच गुरुमुखे उदर दिले. अरे हृदय स्वयंभूचे असे प्रत्यक्ष पाहावं लागे हा पैसा. हृदयामध्ये स्वयंभू कुठे आणण्याची गरज नाही. 7-12 जरी तुझ्या मालकीचा असेल ना बाबा तरी पाणी तुला पाहिजे असेल शेतामधलं तर पायाला विचार. तुला पिढ्यान पिढ्या गेलं तरी भेटणार नाही. पायाला म्हणजे प्राप्ती नव्हे. सद्गुरू शरण गेलं म्हणजे काय नुसतं नतमस्तक झालं म्हणून ज्ञान होत नाही. पाय चपले म्हणून ज्ञान होत नाही. त्यांनी दिलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान म्हणजे शास्त्र आहे. हे संसारामध्ये येणं जाणं संपवत. हे येणं जाणं संपवायचं असेल, मृत्यूच्या वेळी मृत्यू कसा असतो ते जर आठवायचं असेल तर पट्ट्या रिणांगणात उतर. आमच्या भाऊजी सांगतात ना आखाड्याला ये नावपेच सांगतो. आता इथं भाऊजी 2 आहे. एक चिंतामण भाऊजी आहे आणि एक भगवान भाऊ. एक चिंतामण भाऊजी फक्त आखाड्यात भेटतात आणि जाण्यामध्ये आखाडा करतात. एवढंच फस्ट असं आहे. बाबा सुद्धा आखाड्यात उतरायचे. माहिती नसेल माहिती करून घ्या. जेव्हा हे अलंकार आमच्या शांताबाईच्या अंगावर दिसले तेव्हा हे ओळी बनवत होते. आत्मा परमप्रिय हरी. लक्षात घ्या भागवतातली ओळ आत्मा परमप्रिय हरी सभाय अंतरी हरी प्रगटे. पण त्याच्या अगोदर एक शब्द आहे. त्याच्या अगोदर एक टिंब जागा आहे. काय बोले? त्याचा नाम घोष भारी. ज्याचा नाम नखशिकांत पायाच्या नखापासून डोक्याच्या शेंड्यापर्यंत जातो तेव्हा कुठे सहस्र घालतो. फुसफुस केल्याने नाही होत. सरचक्र भेदन करणं म्हणजे काही नाही. पाण्यावर चालणं म्हणजे काही नाही. अरे या गुपितो मथुरा काशीमध्ये निघणं म्हणजे ज्ञान नाही. बडबड नाही नुसती. सत्य आणि साचे, सत्य आणि मवाळे, साच आणि मवाळ मिथिले रसा शब्द दैसे अमृताचे उडास स्नेहा पाजरे. अरे आईला बघितल्यानंतर प्रेम बाहेर येतं. आंबा पिकला तर मोराला जाऊन किंवा पोपट्याला जाऊन सांगावं लागतं ये रे बाबा मी पिकलोय रे. हा झाडाला सांगावं लागतं की बाबा आंबा पिकला याचा देठ कमजोर झाला खाली पड म्हणून. ज्याला प्रबोध झालेला आहे तो माणूस का बडबड करणार आहे? सरळ सांगतो जर हे तुमच्याकडे नसेल तर सांगा नाही तो माझ्याकडे शरण आहे माझ्या गुरु द्याल काय. पण तुम्ही कोणाच्या देवावर सांगताय म्हणे? असं कोणाच्या देवावर सांगतो म्हणजे 7-12 आमचं आहे. वर्ष पिका आम्ही काढतोय. बाजारात आमचा माल चालतोय. सोनं कधी सांगायचं जात मी 24 कॅरेट आहे. गरज तुला आहे कधी? कुठल्या सोनाऱ्याकडे तुम्ही गेल्यानंतर विचारलं 24 कॅरेट सोन्याचा भाव काय? तो सांगतो तो खरंच. पण त्याची सुद्धा परीक्षा आहे. त्याला सुद्धा सोनं पण येण्यासाठी अग्नीला जावं लागतं. आणि तुमच्या या शरीराच्या कर्माच्या ठिकाणी ज्ञानाग्नी निघायला नको. हे ज्ञानाग्नी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कर्म जळत नाही. आणि निष्कर्म जो होत नाही तोपर्यंत तूप काय खाल्लं स्वरूप काय समज नाही पण करत स्पष्ट होत. मी कधीही किती जरी तूप खाल्लं
लगेच रूप येत नाही. मी कितीही ब्युटी पार्लरमध्ये गेलो म्हणून माझा चेहरा टवटवीत होत नाही. अरे मेलेला माणसाचा चेहरा जसा टवटवीत नसतो तसं ज्याला प्रबोध समजला नाही तो कितीही माळकरी असला तरी चेहरा टवटवीत होत नाही. भले तुम्ही त्याच्या कपाळावर चंदन लावा हे तर उगाळून अगरबत्ती लावा. स्ट्रेट फॉरवर्ड का का याची गोष्ट तुम्हाला मी सांगतो की हिऱ्याला पहिलं पडल्याशिवाय तसा हिरा चमकत नाही. प्रबोध जोपर्यंत जिरत नाही नुसते रोज हरिपाठ करून काही उपयोग होत नाही. साधू पोर झाला नुरोनी या डेला थाईचं मुरला हा विषयच नाही. ज्या वेळेला आंबा पिकतो आंब्याच्या झाडाला आंबा पिकतो बहर येतो त्यावेळेला आंबा सुद्धा जमिनीकडे लागतो. आणि आमचा महात्मा जसं ज्ञान होतं तसं त्याचे शब्द आणि इकडे सांगताना अंकादरी सोमपरी. अरे कशासाठी यावं अनंत वाचार बरं किती ज्ञान सांगा तुम्ही किती ज्ञान सांगा आपल्यापेक्षा शेरात सवाशेर तयार असतात. फक्त गुरुकृपा वाचवते. कितीही पाठांतर असू द्या त्यावेळेला जर तुमच्या तोंडातून एक शब्द निघाला नसेल ना गुरु वाचवते गुरुकृपा फक्त बाकी कोणच वाचवते का. शांतमाईकडे काय शिक्षण होतं आमच्या नारायण बाबांकडे काय शिक्षण होतं पण समर पट्ट्या बदला म्हणजे ताबडतोब अवस्था. कितीही कर्मदरिद्री असू दे तरी अवस्था काय यांची स्थिती होती कारण त्यांच्याकडे तिन्ही पद्धतीचं कृपादान कृपा होती त्यांच्याकडे होती. परंपरेकडे माझी मालकीची माझ्या मालकीची आलेली मनी ऑर्डर ही माझी आहे पण कोणीतरी आणून देतं मला हे लक्षात ठेवा. तसंच आपल्यापर्यंत हे ज्ञान ज्यांनी पाठवलं तो सच्चिदानंद स्वरूपच आहे हे पक्क विसरू नका. आणि तेही आपल्याला सच्चिदानंद स्वरूप करतं. सत्य आजही आहे उदयी आहे. या शरीराचा प्रवास फक्त मशानभूमीपर्यंत आहे. या शरीरात येण्या अगोदरही आपण तसेच होतो सच्चित आनंदगण आणि शरीर नसतानाही तसेच आहोत. ही ओळख जेव्हा केली तेव्हा मृत्यूनंतरचं ज्ञान याच देणे याच डोळा होऊन मुक्तीचा स्वर हे ज्ञान वाढवलं. ज्ञान 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 गासळ करणे हे घेऊन जा तुझ्याकडे. कसलं ज्ञान मला प्रबोध झाला अहम ब्रह्मास्मी ऐसी वाणी एक वेळ पडता कानी गेली अवेद्या गेली पळून का पळून गेली. मग हे वस्तू हे प्रबोधी आहे हे ब्रह्मस्वरूप आहे. मग बाकीचे काय भूत आहेत का. अर्जुनाला भक्तियोग सांगताना कुरुक्षेत्रावर मारामारीच्या ठिकाणी सांगतो की जे जे बेटे भूत ते जे मानिले भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा. आणि दुसऱ्या ठिकाणी सांगतो अर्जुना किती कर्म केले तरी जो वरी अर्जुना हा बोधू वेगे ना म्हणा तोवरी या साधना बजावा लागेल. इथपर्यंत झाल्यानंतर निवृत्तीनाथांच्या कृपेने मी कधीचा होतो अनादी काळचा होतो. सुरुवात केली ज्याने अनादी काळचं हे ज्ञान मला तुम्ही आज दिलं. काय ओम नमो ज्ञात्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वतंवेद्या आत्मरूपा. तेव्हापासूनचं ज्ञान मला तुम्ही दिलं ते तसं मला आठवत आहे. परंतु जेव्हा अनुभव लिहायला सांगितलं तेव्हा त्यांनी तिथं मेघ मार. बाबा नेहमी म्हणायचे भाऊ सोन्याची वेळी लोखंडाची वेळ दोन्ही कामाची. मेघ मारायचे ना खऱ्या मारायचे पण तशी मेघ मारली ज्ञानेश्वर महाराजांनी अमृताला तैसा ज्ञान रूप आत्मा. अरे ज्ञानेची आपुली प्रभा करीत असेल सोमा ऐसा बंधू तो सुद्धा एक बंध आहे. सर धक्कन कशाला धरून ठेवतो. मी प्रबोधी आहे मी सोहमकार आहे. अरे ज्ञानेश्वर महाराज सांगतात ना सोहम माझे नाव ब्रह्मपुरी आलो जगी विस्तारलो माझा मी त्यांचा जगी विस्तारलो. आणि इथं तर दरदरीत आम्ही म्हणतो काय म्हणतो ऐसा प्रतिदी रसाचा अवकला मला असा अनुभव आलेला. अरे शेतामध्ये ढेकाळ आणि शेत पूर्ण ढेकाळ होते तसा मी आणि ईश्वर सर्व आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतात आनंद चौकड्याचे नाथ महाराज हरिपाठात म्हणतात. तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी 27 अभंगाचा हरिपाठ आहे ज्ञानेश्वर माऊलींचा.
27 नक्षत्रांची जर कधी कोणी नक्षत्र जर ओळखले असेल ते फक्त भारताने, आणि त्या 27 ओव्याचा जो हरिपाठ आहे त्याच्यावर मुनी वगैरे चिंतन करतात. परंतु ज्यांना अनुभव आला ते संत झाले, आणि ते संत ज्यांना अनुभव आणून देतात ते सच्चिदानंद स्वरूप झाले. ते देहात असतानाच विदेही अवस्था भोगले होते तेव्हाच मुक्त होते. फक्त कर्मगतीमुळे देह ठेवायचा काळगतीची वेळ येऊ झाली. लक्षात घ्या. इकडे आपण नेहमी म्हणतो ज्या क्षणी अनुग्रह झाला त्या क्षणी मोक्ष पावला, म्हणून हे शरीर आहे फक्त कर्मासाठी ठेवलेलं, आणि कर्म निष्कर्म करण्यासाठी तुम्हाला संधान दिलेलं आहे. हे संधान येतं जाताना तुम्ही म्हटलं तरी म्हणतोय, नाही म्हटलं तरी म्हणतो. तुमच्या आमच्या डबळे 4 लोकांना अनुग्रह दिला, अवस्था झाली की त्यांना माथ्यावरून नमस्कार करतात आणि त्यांना जाऊन विचारतात, बाबा 15 वर्ष झाली अनुग्रह घेऊन, ये बाबा का परवा गेले आज कसं काय गुरुपद दिलं, याची अवस्था पण नाही बघितली. नद्या लग्न करून 15 वर्ष झाली, तुला माहेरी पडलाय, नांदाला जाशील तुला समजेल ना. गुरु कुठे, तू कुठे, आणि गुरुनी दिलेलं जोपर्यंत सर्व पूर्ण कानाचा पूर्ण शरीराचा कान देऊन ऐकत नाही तोपर्यंत अवस्था होशील का? ज्यांनी महाराजांनी 9 अध्याय काढला, कुठे गेले ज्ञानेश्वर महाराज दंगोटी गेले होते. असू अवधान केले तिथे, कोणाला अवधान सांगितलंय? गाडीचा ड्रायव्हर गाडी चालवतो तेव्हा अवधान पाहिजे का सावधान पाहिजे? स्पीड ब्रेकर येतो त्याच्या इंद्रियांना वळण पडलंय ना, कुठे एबीसी, कुठे ब्रेक मारायचा, कुठे एक्सिलेटर द्यायचा, वळण पडले का खाली बघतो? वळण पडलंय ना. मग या शरीराला वळण नको पडायला नामाचं. हे शरीराला जोपर्यंत वळण पडत नाही तोपर्यंत सार्थची बोला नव्हे. हे शास्त्र उपयोगाचं नाहीये, नाही असं नाहीये. पार्वती मातेने प्रश्न केला, महादेवाने उत्तर किती सुंदर दिलंय. ज्ञानेश्वर वाचताना का नुसतं रोज पारायण करताय? एक तरी ओवी अनुभवाई सांगितली. काय ओवी? काय सांगितलं मातेला? हे तिने विचारलं, काय विचारलं की भगवंता तुम्ही जे नामस्मरण करता हे गीता तत्व कसे? विचारलं नाही. तो झाला प्रमोदाचा विषय. शीरसंधीच्या परिसरी म्हणजे नाथ संप्रदाय सुरू झाला तिथून. गीता हा प्रश्न केला होता. गीतार्थाची थोरी शिवशंभू विवरी. बरोबर. गीतार्थाची थोरी स्वय शंभू विवरी, ते तर भवानी प्रश्न करी चमत्कारुणी, ते तर म्हणे हरू देवी का जैसे स्वरूप तुझे नित्य नवल देखील गीता तत्व. तू जसा आशामध्ये बघते त्या आशामध्ये तुला नित्य नवीन तुझा चेहरा वाटतो आणि आम्हाला काय वेगळा वाटतो. तुम्ही काय आरशात बघत नाही का? आज तुमच्याकडे बघून जर पहिली मी ओरडलं, मग तुम्ही रोज आरशा बघतात. मी महाराज मी आरशात बघितलं वेगळ्याच गावात तुमचं नाही सांगत. मग मी आरशामध्ये जन्माला पासून आतापर्यंत बघतो तरी आरसा मला खोटं बोलला नाही. आजपर्यंत आरसा मला खोटं बोलला नाही. आजही आरसा मला सांगतो की बाबाने हे शरीर प्रत्येक क्षणाला बदलते. लोक फेसबुकच्या मागे यायला आधी लागले, फेसबुकच्या नादी लागले, आणि हे फेसबुक कालांतराने नाहीये. हे फेसबुक आज हे उद्या नाहीये, पण जे ओरिजिनल आतमध्ये आहे, जे तुला आवाज देते मी आहे मी आहे. ओंकार प्रलय उच्चार आत बघ कैसा, तो शब्द अवंगय तो मी ऐसा. अक्षरी हे अक्षर ब्रह्माचं सत्य. अक्षरीय म्हटले ना, आत्मा अवतरी, आत्मा अवतार धारण करतो. तुम्ही आम्ही काय धारण केलं? बाबा म्हणायचे आम्ही आधीचे ना मधीचे, देवाचे आधीचे, आणि जेव्हा राम होते तेव्हा आम्ही वाढलो, जेव्हा कृष्ण होता तेव्हा आम्ही गोपाळ, आणि जेव्हा श्रीपाल होते तेव्हा आम्ही त्यांचे पट्टे आहोत आणि राहणार. ज्या ज्या वेळा त्या अवतार देतील त्या वेळा आम्ही राहणार. का राहणार? त्यांनी आम्हाला असं शिकवलंय, या नमस्कार. असं नाही ते भाऊ कस काय शिकू? उपयोग नाही, काही उपयोग नाही.
कोदंड घेऊन हाती अरुणबाई रती अरे देई आलिंगन वीर होती. कोदंड हातामध्ये घ्या सांगितलं का टाळ्याने पण सांगितलं. तू कोण म्हणतो आहे तुझे माझे अरे अनंत काळापासून असे काय कमी होते. विश्वरूप का अभिनवच का दाखव प्रश्नचिन्ह आहे ना. हे ज्ञान श्रीपाद बाबांनी आपल्यापर्यंत का पोचव. वास्तविक केरोबाबांचं आयुष्य थोडं होतं. बंडोबाबांनी त्यांना जास्त साथ दिली. हे मला का माहितीये कारण ज्या वेळेला भारतात 13 जण श्रीपाद बाबाच्या कांद्याला पसारा केला त्याच्यातले 2 मूर्ती मगाशी बसलेल्या होत्या. त्याच्यातले एक आता आहे. नाना त्याच्यात आहे. धनंजय बाबा त्याच्यात होते. देशमुख बाबा त्याच्यात होते. सोमाशा अजून आहेत. परदेशी आहेत. बरेच जण आहेत अजून. आणि त्याच्यानंतर तुम्ही आम्ही सर्वजण हे मोठे महात्मे इथे बसलेले. सकाळच्या कीर्तनकारानेच फायटिंग केले म्हणून हे फायटिंग चालू केली. कारण व्यासपीठ गरम झाल्याशिवाय गरम होत नाही. आणि तो सत्पुत्र असतो ना. सुपुत्र नाही सत्शिष्याचा जो पुत्र असतो. कारण आपण कसं बोटाने दाखवू तुला सावली गुरुच्या मुला म्हणजे जो अनुग्रह घेतलेला आहे परंतु त्या ठिकाणी अरूढ नाहीये त्याला सांगितलं जातं वंश मला ज्याचा धरलेला मानवता मी नाना बाबांचा आम्हाला नाहीये गुरुच्या मुला. आमच्याकडे बोलतात आपण काही उभे नाहीये. पण ज्यानी कोणाच्या तरी माध्यमातून कोणाच्या तरी विटनेसने साक्षीदाराने अनुग्रह घेतलेला आहे. आता माहितीये मला तुमच्याकडे काय पद्धत आहे. विदाउट विटनेस लोकांना फाशी सुनवत असते माहित नाही. काय न्यायाधीश आहे तरी मला माहिती नाही. हे त्या आला रस्त्यावर दिला फोनने दिला अनुग्रह असं नाही. विटनेस शिवाय अनुग्रह दिला जात नाही. आणि 4 लोक मध्यस्थी ठेवल्याशिवाय लग्न केले जात नाही. कोर्टातले लग्न टिकत नाही. मी सांगत नाही कोर्टाचा महाराष्ट्राचा तो विषय. म्हणून चोरून जपून ऐकलेलं ज्ञान कधी फलरूप होत नाही. चोरून जपून माळा घालून जर पंढरपूरला जाऊन वाडीला जाऊन नुसती माळा घातली तर काही उपयोग होत नाही. माळा घालूही नका. जर तुम्हाला पती मानायचं नाही तर मंगळसूत्र कशाला शिवसायचं. ज्याला तुम्ही पती मानतच नाही त्याच्यासाठी मंगळसूत्र ठेवण्यात अर्थच नाही. आणि ज्या पतीमुळे जर तुमचा वंश वाढतच नसेल मग तो गुरु म्हणता त्याला घेण्याचा उपयोगच काय. स्पष्ट बोलण्याचा अधिकार असा आहे ज्या दाम्पत्यांना गोलमाल होत नाही संसार त्याच्याकडे विचित्र नजरेत. तुमची किती वर्ष परमार्थामध्ये झाली याला भगवंताची अनुमती नाही. भगवंत तुमच्या ताटात जेवत असेल तरी संतांच्या मालिकेमध्ये त्याला अनुमती नव्हती. संतांनी सरळ सांगितले हा विटेवर उभा असलेला जो भगवंत आहे तो तुझा एकदेशीय भगवंत आहे. तुला जर तुझा भगवंत बहुदेशीय पाहिजे असेल चराचरात व्यापक पाहिजे असेल तर त्याच्यासाठी तुला पहिले आत्मदेश शोधावा लागेल. आणि त्यासाठी तुला परंपरेगत असलेलं ज्ञान ग्रहण करण्यासाठी कुठेतरी शरणागती करावी. म्हणून अर्जुना जो मजोय अनन्य शरण त्याचेच निवारी मी जन्म मरण शरणागत शरण मीच होय. इतरांचं मी जन्म मरण करण्यासाठी उपयोग नाही. जी गाडी घरासमोर उभी आहे तिला आरटीओचे नियम नाही आहेत का मागणी. बरेच रिक्षावाले पण तुमची रिक्षा रस्त्यावर चालेल तेव्हा आरटीओला अडवतो का घरात ठेवलेला रिक्षाला अडवतो. हा यम तेव्हाच थांबू शकतो जोपर्यंत हे तत्वज्ञान तुमच्या नसा यमाची ताकद नाही होत तोपर्यंत येण्याची. आणि जर तुम्ही किती कीर्तनकार असाल कितीही प्रवचनकार असाल तरी यम वाट बघितल्याशिवाय राहणार नाही. असं समजू नका आम्हाला गुरुचं प्रबोध झालाय आम्ही 25 लोकांना माळा घातलाय आम्ही गुरुपद घे सगळं काही काळ घडी वाटे याची पाय. अरे अजून किती आहे अवकाश. अरे अहंतेने नाडी याला तुका म्हणे. कारण तिथं अगोदरच सांगितलं की बाबा जोपर्यंत हे मुरत नाही तोपर्यंत शस्त्र कसं चालवलंय समजत नाही. बाबा याच्यावर अजून एक उदाहरण द्यायचे की पोटामध्ये जर कधी काही व्याधी असेल पोट जर दुखत असेल तर ज्या कात्रीने पोटात व्याधी काढली ती कात्री फेकून द्यायची. ज्या काट्याने काढायला तो काट्याही फेकून द्या. अरे अज्ञान ज्या ज्ञानाने गेलेलं आहे ते ज्ञान मिळून गावा गोविंदा सांगितलं. पण आमचं चाललंय उलट. हत्ती रस्त्याने चालतो म्हणून कुत्रे किती भुकले तरी हत्ती आपली चाल सोडत. महात्म्यांना त्रास झाला नाही असं कधीच होणार नाही. आणि जे देवदिकांनी अवतार झाले त्यांना त्रास झाला.
मग या महात्म्याला कमी त्रास झाले? यांनी शरीर सोडताना सुद्धा त्रास सहन केले. आजही आत असलेले जे आहेत सचिदानंद स्वरूप आहेत, शरीर रूपाने अजून कर्म करतायत, त्यांना आजही त्रास होतोय. कोणामुळे होते? तुमच्या आमच्यामुळे होते. स्पष्ट बोलतोय मी. मला अनुग्रह दिला, मला प्रबोध दिला, मला सांगितलं जा उद्यापासून तू सांगायला तयार कर. इतकं उदाहरण करणे आपणासारखी करीची तात्काळ आणि माझ्या पद्धतीने सांगायला लागलो. तुझ्या बापाची पेंड आहे, माझ्या पद्धतीने सांगायला लागलो मी. यांना बसू पण नका, मी सांगतो तसं करा. पहिले एक अक्षर घ्या, नंतर दुसरं घ्या, 4 अक्षर 5वं घ्या. काय संत बीज पहिले नाही जुग गए अनंत, फिर अवतार धरे संत के. पुन्हा पुन्हा संत यासाठीच येतात की या अशा कर्मठांमुळे या साधू संतांना त्रास झाला. आजही होतंय. तुम्हाला काय वाटतंय? हे सोपं आहे? अरे भिका मागून गुरुपद घेण्यात काही मजा नाहीये. माफ करा, विषय सहज आला, कारण सासरी बोला नाही. माझ्या घरी तुमच्या घरी आलो. विठ्ठल महाराज मला ओम होती भिक्षा दे, भाडं भाडं भाडं. विठ्ठल महाराज एक तत्पर व्यक्ती, एक पाकर व्यक्ती पोटवर जेव्हा देतील का? बोला महाराज द्याल. पण संत असे नाहीये. कुठल्या कंडिशन मध्ये असू द्या, अरे दरोडेखोरांना माळा घातल्या. उदाहरण सांगतो मी. दारूच्या नशेत माळा घातल्या, त्यांनी ब्रह्मांड गाठलं, ते संत झाले. वारातोळी काय करत कसा होता? कसा होता? आज 2-4 मच्छर मारले तर बोलतो मी 5-6 ड्रम दारू पितो. मी माझं काही शरीर चांगलं नाही, मला काय तुम्ही आणलं? अरे नद्या किती माणूस खात. स्वयंपाक बाबाला काय आढळणारे कमी होते? पूर्व इतिहास बघा. बाबा असे असे का करायचे? पूर्व इतिहास बघा. बाबांना प्रत्येक ठिकाणी अनुभव आलेले आहे, पण ते डगमगले. त्यांनी एकच सांगितलं, करा रे बापांना साधन आलेचे, जरी गरमीचे करुणा, जेणे नव्हे जन्म यमाची यातना, ऐसिया साधना करा गई. आणि हेच साधन सत्य. तुमच्या या देहामध्ये या डोळ्यांनी तुम्हाला वृत्ती पलीकडचं ज्ञान झाल्याशिवाय राहणार. म्हणून साचाची बोला इच्छा संसार जिनिते शस्त्र, आत्मा अवतरे प्रत्यक्ष अक्षरी. तुमच्या आतमध्येच आत्मा आहे का बाहेरून आणलं? पण जोपर्यंत या पिंडाची गोष्ट कळत नाही तोपर्यंत ब्रह्मांडा व्यापकता. आणि जनार्दन महाराजांच्या कृपेने एकनाथ महाराजांना जेव्हा ही वस्तुस्थिती कळली तेव्हा एकनाथ महाराज म्हणतात पिंडी स्थिती ब्रह्मांडी पसारा. हरिवेला सारा नाही. मग अशी वस्तुस्थिती ज्यावेळेला होते त्यावेळेला तो माणूस विचार करतो कशाबद्दल? बाजूच्या बाईला 3 मुलं झाली, माझं लग्न होऊन मला 2 पण नाही झाले, एक तो व्हायला पाहिजे होता. मी माझ्या नवऱ्याकडे आजही आणते, पण मला मुलगाच होत नाही. प्रश्नचिन्ह आला. प्रश्नचिन्ह तुमच्या वाटेला अशी कधी आले नाही का भाऊ? तुम्ही काय समजत फिरत? समज सोडू ना काही आहे तुम्ही पण तुमच्याकडे का माहितीये का? गुरुच्या सानिध्यामध्ये मी रात्रंदिवस बसतो, गुरुची व्याया घेऊन मी दिवस रात्र फिरतो, त्यांचे कीर्तन प्रवचन ऐकतो, पण मला काहीच अवस्था झाली. तुला काय हमाल ठेवले का गुरुने आमचे? अरे आमचे गुरु आमच्या समोर चांगलं म्हणून गाव आहे धुळ्याच्या रोडवर, त्या ठिकाणी बाबाचं कीर्तन झाल्यानंतर रामदास बाबा ध्यानाला बसायचे आणि बाबांच्या संगती राहून ते ध्यानाला बसायचे. तेव्हा ते आई हा शब्द कळला. लक्षात घ्या, आम्ही व्याकरण होतोय. समोर साक्षी सच्चिदानंद स्वरूप गाडगे बाबा आहे. बाबा कधी बॅग धरून द्यायचे की विचारा? बाबा स्वतःची बॅग धरायचे. किती वेळा जायचे? 11 जण होते चांगले, एकालाही बॅग धरून द्यायचे. माझं ओझं मलाच पाहिजे. मी तुमच्यावर जे ओझं देतोय ना ते फक्त सांगतो. काय सांगितलंय? हा जो निरोप आहे हा निरोप असाच्या असा आहे, असाच्या असा. हे जे आहे ना हे
हे विज्ञानाचं शास्त्र आहे. साचाची बोलावणारी शास्त्र. विज्ञानासहित अध्यात्म सांगितलंय. जोपर्यंत हे एकत्र येत नाही तोपर्यंत करंट नाही. जोपर्यंत न्यूटन आणि प्रेस एकत्र आहे तोपर्यंत ट्यूब किंवा बल्ब लागत नाही. समजत नाही समजत. चला ज्ञानेश्वरीची ओळी सांग. ओम तत्सदैसे हे बोलणे जेत नेत असे अरे तेजोनी प्रकाश दृश्य जात सकल. जोपर्यंत कुंडली शक्तीपर्यंत जात नाही, हे नामस्मरण मुळाधार चक्रापर्यंत जात नाही तोपर्यंत ती जागी उठत नाही. आणि जोपर्यंत उठत नाही सहस्त्र चक्र पर्यंत जात नाही तोपर्यंत स्वयंप्रकाशित होत नाही. हे ज्ञान गुरु ज्ञान तुम्हाला कळण्यासाठी गुरुच्या सानिध्यात राहावं लागतं. आणि ते सानिध्य तेव्हाच मिळतं या पूर्ण शरीराचा जोपर्यंत काळ होते. हे पूर्ण शरीर जोपर्यंत विसरत नाही. कुठलं शरीर कुठलं शरीर हे आरामाचं शरीर नाही सांगत आहे मी. कारण देव पण नाही सांगत आहे. महाकारण देव जोपर्यंत बाळ होत नाही तोपर्यंत संत कृपा समजत नाही. आणि जोपर्यंत संत कृपा समजत नाही तोपर्यंत तुम्ही प्रकाशमान आहात हे सुद्धा समजत नाही. आणि तुम्ही स्वयंप्रकाशित आहात. डोळे मिटल्यावर जो प्रकाश आहे तुमचा आत्म्याचा प्रकाश आहे. नुसतंच आम्ही रोज बोलतो तो रवी शशी नेन तेजा रूपा स्वयंप्रकाश रूपा तुझं नमो तुझं नमो तुझं नमो. स्वयंप्रकाश रूप येतो. आपले जे सद्गुरू आहे सच्चिदानंद आहे स्वयंप्रकाशित आहे. देव ठेवल्यानंतर त्यांची कृपा जास्त असते हे कमी समजू नका. पण टावरच्या खाली रेंज नसते समजून घ्या. गॅंडाची मेघ आहे. ही गॅंडाची मेघ आहे. जो टावर खाली असतो ना त्याला कधीच रेंज लागत नाही. किती मोबाईल चार्जिंग असू द्या, कसंही तुमचं सिम कार्ड चांगलं असू द्या, टावरच्या खाली रेंज नसते. पण बाहेर गेलं तर फुल रेंज आल्याशिवाय. पण त्याला विसरून मी म्हणे पण तूच म्हण. दुसरं काय उठेल. इथं बोलताशी बोले चालू की मंजूर बोले वाणी बोल विटाळणी वेळाची सरस्वती मातेला प्रश्न पहिला ब्रह्मदेव होत आहे. हे तुंतुना वाचतंय ना ज्याचे स्वर येत ना त्याच्यापासून तुझा तुंतुना उत्पन्न झाला. आमचा तुंतुना त्याच्यामुळे. आणि तुंतुना जे वाचतो ना ते बघायचे. ते वाचताना काय वाचतंय त्याचे शब्द काय आहे. नुसता फिरविला घट्ट फोडीला चरणी महावाक्य ध्वनिभूम झाली हे काय उपयोग नाहीये. हा गोम कधी होतं इथं तूप खाल्ल्यावर होते. आणि भर अवस्थेमध्ये तूप चाललं तरच त्याला ज्ञान होतं. पुरा थंडा झाल्यानंतर चहा सुद्धा पिऊ वाटत नाही. तुमच्याकडे चहा ठेवतील आता मला माहिती आहे. असो नवीन चहा मागत नाही. साचची बोला नव्हे शास्त्र संसार गिरीते शास्त्र आत्मा अवतरे प्रत्यक्ष अक्षरे झालेली सेवा. सच्चिदानंद सद्गुरू बंडोबा महाराज यांच्या आणि तुमच्या आतमध्ये जे चैतन्य आहे गेलेलं नाही. ते चैतन्य सळसळीत आहे पण ते चढेना ओढे चेष्टे विनद चेष्टे आत्मज्ञान चोकडे जाणे तिचे असे तुम्ही सर्व ज्ञानी राजहंस आहे. तुमच्याकडे काय शब्द झाला असेल ते माझा गुंडल. पण सद्गुरू श्रीपाद बाबा हृदय सम्राट यांचे शब्द नाही. हा प्रकृतीचा दोष लागला असेल आनंद आहे. आपल्या गुरुला जाऊन विचारा हे काय. आम्हाला एकच कर गुरु करा बलकट त्याचे ठरावे मांडकर आधी मी कोणी मग देव कर. हे तत्व जोपर्यंत नामदेव महाराजांना कळलेले म्हणून ते तसे होते. तुम्ही भक्त शिरोमणी नामदेव महाराजचे वंशज होऊ नका. त्यांचे वंशज व्हा भक्त शिरोमणी. ठीक आहे झालेली सेवा तुमच्या चरणी अर्पण करून कुंडलिका